आता आरटीओची टीम ही कुर्ला स्थानकामध्ये दाखल झालेली आहे। कुर्ला बस स्थानकामध्ये दाखल झाली आहे। आरटीओ कडून या बसचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेमध्ये 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। बेस्ट बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता या बसची पाहणी करण्यासाठी अधिकचा तपास करण्यासाठी आरटीओचं पथक कुर्ला बस स्थानकामध्ये पोहोचलेलं आहे। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। बस चालकावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्रेक फेल झाल्यामुळे ही बसची दुर्घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलेलं होतं आणि आता याचा अधिकचा तपास करण्यासाठी कुर्ला बस स्थानकामध्ये आरटीओचं पथक पोहोचलेलं आहे। ब्रेक खरोखरच फेल झाले होते का, नेमकं त्या अपघातादरम्यान काय झालं, या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी आरटीओचं पथक पोहोचलंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आता आरटीओचं पथक पोहोचलंय, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? आरटीओचं पथक या ठिकाणी कुर्ला बस स्थानकामध्ये दाखल झालेला आहे। त्या पाठोपाठ पोलिसांची देखील एक टीम कुर्ला बस स्थानकामध्ये दाखल झाल्याचं आपण बघतो या दृश्यांच्या माध्यमातून। खरं तर कालपासून घटनास्थळाची पोलिसांकडनं चौकशी करण्यात आली, त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली, पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर ज्या बसने अनेक जणांना धडक दिलेली आहे, ज्या बसने हा मोठा अपघात झालेला आहे, त्या बसची आता चौकशी तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। आरटीओ कडनं आता संपूर्ण या बस बाबतची जी माहिती आहे ती आता घेतली जाणार आहे। या बसमुळे याआधी सुद्धा काही अपघात झाले आहेत का, नक्की बस कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, काही तांत्रिक बिघाड आहे का, अशा वेगवेगळ्या प्रकारे या बसची सुद्धा आता चौकशी केली जाणार आहे। त्यासाठी पोलीस पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जी आधी जी माहिती मिळत होती त्यानुसार की बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, मात्र ड्रायव्हर जो बस चालक होता त्याच्याकडेच कोणताही अनुभव नव्हता आणि 1 डिसेंबर रोजीच तो कामावरती कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त झालेला होता, त्यामुळे त्याला जास्त अनुभव नसल्यामुळे कालची ही दुर्घटना झाल्याचं पोलिसांच्या तपासानंतर पंचनामानंतर सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता आरटीओची जी टीम दाखल झालेली आहे आणि आता या टीमकडनं या बसचा संपूर्ण तपास जो आहे तो केला जाणार आहे आणि या तपासानंतर बस मध्ये ब्रेक फेल किंवा इतर काही निकषावरून किंवा इतर काही चुकांमुळे हा अपघात झाला आहे का, याबाबतची सुद्धा आता संपूर्ण चौकशी आरटीओच्या टीम मार्फत केली जाणार आहे। आपण बघू शकतो पोलिसांची टीम सुद्धा या बसच्या आसपास आपल्याला बघायला मिळत आहे। संपूर्ण माहिती जी आहे आता बस संदर्भात घेतली जाणार आहे। खरं तर काल असं म्हटलं जात होतं की ब्रेक फेल आहे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच कुठेतरी ड्रायव्हरचा जो आहे तो ताबा सुटला असं म्हटलं जात होतं। मात्र आता आरटीओ कडनं नक्की काय माहिती मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हर संदर्भातली माहिती मिळते की कंत्राटी कामगार होता, त्याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, मात्र अशा प्रकारे एखाद्या ड्रायव्हरची अशी नियुक्ती करणं, कामावरती रुजू करून घेणं ही सुद्धा एक मोठी गंभीर बाब जी आहे ती मानली जाते। महापालिकेकडनं आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्यानुसार या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 40 पेक्षा जास्त जण हे गंभीर जखमी असल्याची जी माहिती आहे ती मिळते। त्यामुळे काल झालेल्या घटनेमुळे संपूर्ण मुंबईमध्ये एक धक्का जो आहे किंवा एक भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। ज्या परिसरामध्ये लोकांची एवढी मोठी गर्दी असते, 24 तास तिथे लोक रस्त्यावरती खरं तर मार्केटमध्ये ये जा करत असतात, खरेदी करण्यासाठी येत असतात, अशा गर्दीमध्ये जर एखादा ड्रायव्हर स्पीडमध्ये गाडी आणि बस चालवत असेल तर ही खरं तर गंभीर बाब जी आहे ती मानली जाते। त्यामुळे आता वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या अँगलने पोलीस प्रशासन असेल, आरटीओ कडनं असेल किंवा स्वतः पालिकेकडनं सगळ्या अंगाने, सगळ्या अँगलने जी आहे ती माहिती काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू होते। मात्र आता आरटीओच्या चौकशीनंतर, तपासानंतर नक्की काय माहिती बाहेर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।